शेतकरी मित्रांनो, केशर आंबा किंवा आंबा म्हणलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी येतं. असं शेतकरी बांधवांसाठी एक नवीन पीक केशर आंबा लागवड, पण इस्रायल पद्धतीनं हाय डेन्सिटी प्लांटेशन या पद्धतीने केलेलं. कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणार आहे किंवा जास्तीत जास्त झाडं बसून जास्तीचं उत्पादन कसं काढता येईल यासाठी इस्रायल पद्धतीनं, इस्रायल टेक्निकनं हाय डेन्सिटी प्लांटेशन केशर आंबा लागवड या पद्धतीचा आजचा व्हिडिओमध्ये बघा की शेतकरी बंधूंनो, जे 2 रो आहे ह्या 2 रो मधलं अंतर आहे 8 फूट. म्हणजे 2 जे रो आहेत ह्या रो मधलं अंतर आहे 8 फुटाचं. त्याच्यानंतर ही जे 2 झाडं आहेत ह्या 2 झाडामधलं अंतर आहे 3 फुटाचं. 8 बाय 3 वरती किंवा 3 बाय 8 वरती या पद्धतीनं लागवड केलेली आहे. आणि साधारणपणे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त जे केशरचे रोप आहे ते रोपं बसवलेले. एका झाडाला उत्पादन जरी कमी बसत असलं पण प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी झाडं जास्त बसतात आणि परिणामी उत्पादनामध्ये भरघोस अशी वाढ होते. हाय क्वालिटीचा आंबा उत्पादित होतो. हाय क्वालिटीचा आंबा उत्पादित झाल्यामुळे मार्केटमध्ये त्याला जास्त बाजार भेटतात. साधारणपणे याची जर हाईट बघितली तर हाईट आहे 6 ते 7-8 फुटापर्यंत हाईट वाढते. त्याच्यानंतर खोडं जर बघितले तर 4 वर्षाचा हा प्लॉट आहे. याच्यावरती मल्चिंगचा वापर केलेला आहे. डबल लॅटरल ठिबक वापरलेलं आहे, जेणेकरून जी विद्राव्य खत आहे या विद्राव्य खतांचा वापर करता येईल. आणि छाटणी केलेली, त्याच्यानंतर अगोदर खोडं बनवलेले 2-2.5 वर्ष याच्यामध्ये आंतरपीकसुद्धा घेऊ शकतात. आणि याच्यानंतर काय करता येतं की आंतरपीक घेतल्यानंतर जेव्हा आपल्याला बहर धरायचं आहे तेव्हा कुठलंही आंतरपीक न घेता याच्यावरती मल्चिंग केलेलं आहे. 2 साईडनं 2 मल्चिंग, 2 लॅटरल वापरलेले. जेव्हा झाडाची भूक वाढते, खोड वाढतं, झाड मोठं होतं तेव्हा त्याला पाण्याची जास्त गरज असते, म्हणून डबल लॅटरल वापरलेले. आणि डबल लॅटरलमुळे काय होतं की आपल्याला हे जे ठिबक आहे, मल्चिंग आहे, ह्या मल्चिंगमुळे तण कमी होते, ठिबकमुळे पाण्याची बचत होते, विद्राव्य खतं देता येतात. आणि छाटणी केल्यामुळं त्याला सुरुवातीला बहर येण्याच्या अगोदर ताण दिल्यामुळं काय होतं की आपल्याला याच्यातून जे बहर आहे, ही जी काडी आहे ह्या काडीतून बहर फेकायला मदत होते. याच्यातून जे फ्लावरिंग आहे ते फ्लावरिंग बाहेर येतं आणि याचं रूपांतर फळामध्ये होत असतं. अशा पद्धतीचं हाय डेन्सिटी प्लांटेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये यशस्वी प्रयोग झालेला आहे. आपणही करू शकता. याचा डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा आलेला आहे, मोठा व्हिडिओ आलेला आहे, तो सुद्धा जाऊन बघा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि पेजला फॉलो करा. धन्यवाद.